मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण वर्कवाला ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। सर्वात पहिला आपण पुढील भाग कटिंग करणार आहे आणि हा बघा, हा बंद बाजू आहे। बंद बाजूला ही बंद बाजू अशी येणार आहे। तर पुढील उंची आपली 15.5 इंच आहे। त्यात 1 इंच प्लस करून 16.5 इंचाला मी उंचीला मार्किंग करते आणि ही आपली उंचीची लाईन किंवा ही आपली शोल्डर लाईन आहे। मी पुढील गळा रुंदी 3.5 इंच घेते आणि शोल्डर पट्टी 3 इंचाची घेते। टोटल शोल्डर आपण 6.5 इंच घेतला आहे। हे बघा, 6.5 इंच आपण शोल्डर पट्टी घेतली आहे, पूर्ण शोल्डर घेतला आहे। तर आपण पुढील मुंडा 7 इंच घेत आहे। अर्धा इंच त्यात प्लस करून आपल्याला घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर घेतले तेवढंच तुम्हाला छाती लाईनला मार्किंग करायचे, म्हणजे मुंडा लाईन आखणं सोपं जातं। तर ही मुंडा लाईन आपली आणि मुंडा लाईनीचा मध्य काढायचा आहे आणि मुंड्याचा शेप द्यायचा आहे। आता शोल्डर आणि शोल्डर पट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा गळ्याप्रमाणे आहे। छाती आपली 38 आहे, 38चा चौथा 9.5 येतो। पुढील भागासाठी आपण छाती जी येते 9.5 ती पूर्ण घेणार आहे। हे बघा 9.5 आणि शिलाई मार्जिनिंग आपण 2 इंच पुढील भागासाठी घेणार आहे। ही तर आपला अर्धा इंच दाबलं जाईल आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन राहील आपली शिल्लक। कमर 32 आहे, 32चा चौथा 8 इंच। तर मी 8 इंचाला पहिला मार्किंग करते। आपण जे ट्रक्स घेणार आहे पुढचा, त्यासाठी मी इथला ट्रक्ससाठी मी 2.5 इंच मार्किंग करून घेते। हे बघा, हे 2.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनिंग, कारण इथं ट्रक्स कटिंग केल्यानंतर आपल्याला शिवायला सुद्धा कपडा लागणार आहे, म्हणून इथं मी 2 इंच शिलाई मार्जिनिंग घेतली आहे। आता आपल्याला ट्रक्स पॉईंट आपला 10 आहे, त्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करून 10.5 इंचाला ट्रक्स पॉईंट घ्यायचा आहे। आणि ॲपेक्स पॉईंट 4 आहे, इथं सुद्धा शिलाई मार्जिनिंग मी ॲड करून 4.5 इंचाला मार्किंग करते। जर वर 4.5 केले तर तुम्हाला खाली 4 इंचाला मार्किंग करायचे आणि हा आपला शेप द्यायला सोपं पडेल। हा आपला ॲपेक्सची इथं पण एक ट्रक्स येणार आहे आपला, तर इथं तुम्हाला लाईन आखून घ्यायची आहे आणि हा आपला ट्रक्स। इथं आपण किती इंचाचा घेतला, 2.5 इंचाचा ट्रक्स घेतला आहे। हे बघा, मी 2.5 इंचाचा इथे ट्रक्स घेते आणि हा आपला प्रिन्सेसचा खालचा ट्रक्स झाला। इथं चुकून माझी लाईन मी वर आखली गेली, तुम्हाला इथून 5 इंचाला मार्किंग करायचे आणि हा शेप इथं मी दाखवते अशी लाईन आखायची आणि इथून शेप तुम्हाला नवीन बनवायचा। हा शेप चुकून बनला आहे माझ्याकडून। हे बघा, असा शेप आपला येणार आहे। इथं आपण अर्ध्या इंचाचा गॅप घेतोय, अर्ध्या ते पाऊण इंचाचा तुम्ही गॅप घेऊ शकता, हे मापाप्रमाणे आहे। आणि इथं आपलं तिथं अर्धा इंच आणि इथं 2.5 इंच आपण कट करणार आहे। पुढील गळा आपण नंतर कट करणार आहे, आता नाही। आणि इथं 1 इंच तुम्हाला वर यायचं शिलाई मार्जिनिंग साईडला, कारण ट्रक्स टाकल्यामुळे कपडा खाली झुकतो, मग आपण हे आत्ताच 1 इंच वर कट करतोय। मी पिना लावून घेते आणि परफेक्ट आपण कट करणार आहे। आपलं कटिंग होते, तुम्हाला इथं सेम तुमचं मॅप ॲड करायचं आहे आणि परफेक्ट कटिंग करायचं आहे। पुढील गळा आपण कट नाही करणार आहे, वर्क जसा असेल त्याच्याप्रमाणे याचा गळा येणार आहे, कारण आपण आत्ताच कट केला आणि वर्कला तो जोडला नाही गेला तर, म्हणून आपण गळा कट करणार नाही आहे। आणि वर्क बरोबर कसा शिलाई मारायची मी तुम्हाला पुढं दाखवेलच। आपलं अस्तर पुढील भागाचं कटिंग कंप्लीट झालं। हा बघा, आपला शेप परफेक्ट बनला आहे। तर चला, आता हे मागील भागासाठी हा पंचकोनीच नेक आहे आणि 2 पीस दिलेत खालीवर आणि पाठीमागच्या हुकाचा आहे, म्हणून मी इकडं ओपन बाजू घेतली आहे। हे बघा, आता आपण मागील भाग कटिंग करतोय। मी सगळ्यात पहिला आपण एक वर लाईन आखून घेऊ, ही आपली शोल्डर लाईन असणार आहे। आणि शोल्डर जसं आपण पाठीमागचं पुढचं घेतलं तसंच आपल्याला मागचं पण घ्यायचं आहे। शोल्डर पट्टी 3 इंचाची आणि गळा रुंदी 3.5 इंचाची जी राहील ती टोटल सेम 6.5ला मी खाली एक मार्किंग केली आणि मुंडा उतार आपण 6.5चा घेणार आहे पाठीमागचा। सेमच जेवढं शोल्डर घेतले तेवढाच मी मुंडा उतार घेतला आहे आणि छाती लाईन आखून घेतली। छाती आपली 38 आहे, त्यातून 9.5 येतं चौथा। पाठीमागचा आपण अर्धा इंच वजा करतो छातीमधून, म्हणून आपण 9 इंचाला एक मार्किंग केली आणि पुढं शिलाई मार्जिनिंग 1.5 इंच घेतली आहे। उंची 14.5, 1 इंच प्लस करून 15.5 इंचाला मी उंची घेते। हे बघा, 15.5 इंचाला मार्किंग केली आणि ही आपली कमर लाईन आहे। तर कमर आपली किती आहे,
कमर आपली 32 आहे, 32चा चौथा काय येतो 8 इंच, तर 8 इंचाला एक मार्किंग करा. आणि वर्कचा ब्लाऊज असला की ट्रक्सला जर कपडा दिला असेल तर आपण सोडणार आहे. इथं मी ट्रक्स घेत नाही आहे, कारण आपल्याला वर्कला ट्रक्स दिलाच नाही आहे, तर मग त्यामध्ये ट्रक्स देऊ शकत नाही आपण, म्हणून मी इथं ट्रक्सला 1 इंच प्लस केलं नाही आहे. फक्त कमर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. मी मुंडा लाईन आता आखून घेतली आणि मुंडा लाईनीचा मध्य काढला आहे, अशी मुंड्याचा शेप दिला आहे. आपला मागील भाग आखून कंप्लीट आहे. मागील गळासुद्धा आपण आता कट करणार नाही, वर्कप्रमाणेच कट करणार आहे. वर्कचा ब्लाऊज असेल वर्क केलेला तर आपण ह्याप्रमाणे कटिंग करतो. जिथं शोल्डर पट्टी येते तिथे असा कट टाकून घ्या. हे मागील भाग आणि पुढील भाग 1 इंच आपला पुढचा भाग जास्त आहे, कारण छातीला आपल्या थोडा उभार असतो. आता आपण बाही कटिंग करतो. डबल कपडा होता, आता मी त्याची 4 फोल्ड घडी घातली आहे आणि आपण बाही रुंदी 9 इंच घेतोय आणि बाही उंची 9.5 आहे, त्यात 1 इंच प्लस करून 10.5ला मी बाही उंची घेते आणि मुंडा उतार 3.5 इंच आणि तुम्हासनी मुंड्याचा शेप द्यायचा आहे. मी दाखवते ह्याप्रमाणे. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. तुम्ही बाही तुमच्या आवडीप्रमाणे पण घेऊ शकता. हे बघा, आता आपण ब्लाऊज आपली टोटल अस्तर कटिंग झालं आहे. आता आपल्या ब्लाऊजचा कपडा हा असा परफेक्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा बाही झाली, हा मागील भाग झाला. हा बघा, आपण गळा कट नाही केला असा ठेवणार आहे आणि वर्कच्या बाजूने आपण शिलाई मारून घेणार आहे. हे बघा, आणि हा आपला पुढील भाग आहे. हुक आपले पाठीमागे येणार आहेत. सेम असा इथे एक्स्ट्रा कपडा आहे तर आपण मध्ये चुनी टाकतो. हे बघा, असा मध्ये कपडा एक्स्ट्रा सगळा घेतो आणि परफेक्ट कटिंग करतो. हे आपलं कटिंग केलेलं परफेक्ट बाही, मागील भाग आणि पुढील भाग मी एक्स्ट्रा कट केलं. हे आपण नंतर हे गळा बनवल्यानंतर कट करणार आहे. आणि हे प्रिन्सेसचे दुसरे पीस मी परफेक्ट चिपकून पण घेतले आहेत. आता सर्वात पहिला मी दाब बदलते. मी आपला वर्कवाला ब्लाऊज असेल तर पहिला आपल्याला दाब बदलायचा आहे. आणि हे बघा, सिंगल दाबने ही शिलाई इझिली होते. बघा, वरच्या बाजूनी परफेक्ट शिलाई येते आणि फिनिशिंगसोबत आपला ब्लाऊज तयार होतो. हे बघा, शिलाई मारून झाली. आता एक्स्ट्रा कपडा, शिलाईसाठी जेवढी मार्जिनिंग हवी आहे तेवढी ठेवा आणि एक्स्ट्रा सगळा कपडा कट करा. मी पिना काढून घेतले आणि जिथं आपले कॉर्नर आहे तिथं मी कट टाकून घेते. कट टाकल्यानंतर आपल्याला अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई टाकायची आहे, कारण सगळा कपडा अस्तरकडच्या साईडला घ्यायचा आहे. त्यामुळं फिनिशिंगसोबत आपल्या अस्तरचा कपडा पलटी होतो. हे बघा, आणि आता आपल्याला हे बघा इझिली आपल्याला फिनिशिंग शिलाई. आता हा वर्क, जरी वर्क पण ह्यात मिक्स आहे त्यामुळे मला ह्याच्यावर शिलाई मारता येते. तुमची नाही आली तर मी ह्याच्या आधी पण बऱ्याच ब्लाऊजमध्ये दाखवले शिलाई कशी मारायची ती. तर आपला पुढील भाग गळा रेडी आहे. आता एक्स्ट्रा कपड्याला मी काय केलं, व्यवस्थित पिना लावले आणि मी एका बाजूने चिपकून घेते असं, आणि ते सुकूपर्यंत आपण बाही शिवून घेऊया. हे बघा, ह्या बाहीला कटवर्क आहे तर त्याप्रमाणे आपण शिलाई हे बघा असं फिरवतो मशीन. सिंगल दाबने हे छान आपल्याला बनवता येतं. आपली बाही वर्क त्याच्या कटवर्कप्रमाणे शिवून तयार आहे. आता आपल्याला जिथं जिथं कट आहे तिथं असे कैचीनं कट टाकायचे आहेत आणि हे सगळे असे पलटी करायचे आहेत. परफेक्ट पलटी करायचे आहेत आणि नंतर याच्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे. हे बघा, याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि सेम वरून पण तुम्हासनी अस्तराने ब्लाऊजचा कपडा एक करून इथं पण एक शिलाई मारून घ्यायची आहे. आपली बाही रेडी आहे. हे बघा, परफेक्ट आपले कटवर्क किती सुंदर बनलेत. हे बघा, फिनिशिंगसोबत आपली बाही तयार आहे. आता हा भाग पण आपला चिपकला आहे. एक्स्ट्रा जोही कपडा आहे आपण आता कट करतो. हे बघा, पुढील भागाचा मी एक्स्ट्रा कपडा कट नव्हता केला, आता केला आहे. हे बघा, परफेक्ट. आता पिना काढून घ्या आणि हे चिपकलं आहे. आता आपल्याला प्रिन्सेसचे दुसरे पीस पण जोडून घ्यायचे आहेत, पण जोडताना शिलाई खाली येणाऱ्या काचा आपल्याला अशा फोडून काढायच्या आहेत. खोलायच्या नाहीत किंवा कट पण करायच्या नाहीत, तर अशा फोडून काढायच्या आहेत. जेवढ्या शिलाई दाबाखाली येणार आहे तेवढ्या फोडून काढल्या की आपण इझिली शिलाई असं मारू शकतो. हे बघा, एक साईड दाबला शिवला प्रिन्सेस शेप, दुसरी बाजू पण सेम अशी शिवून घ्यायची आहे तुम्हासनी. दुसरी बाजू शिवून झाल्यानंतर मी अजून एक शिलाई मारते, कारण धागे बाहेर निघाय नको. ह्याला आपण पॅड वगैरे अटॅच करणार नाही आहे आणि ह्याला कमरेला आपण 1 इंचाची किंवा 1.25 इंचाची पट्टी घेतली. आणि हे बघा, मी दाखवते ह्याप्रमाणे आपण पट्टी पुढील भागाला कमरेला अशी अटॅच करतो आहे. आता पट्टीवर मी दाब शिलाई मारते आणि ही पट्टी आपण पूर्ण अशी पलटी करणार आहे. हे बघा,
आपला पुढील भाग रेडी आहे. बघा किती सुंदर फिनिशिंग सोबत बनला आहे. गळासुद्धा छान बनला आहे. आणि जे आपण पुढे ॲपेक्स पॉईंटला जो ट्रक्स घेतला होता तिथं काचा आहे, तर मी दाब पूर्ण काढला आहे आणि इथं असा ट्रक्स दिला आहे. आता मागील भागाला तुम्हासनी जसं आपण पुढील भागाला वरच्या बाजूने शिलाई मारली सिंगल दाबानं, सेम मागील भागासाठी सुद्धा तुम्हासनी करायचं. आणि इथं आपण कट टाकला होता, इथून तुम्हासनी धागा बाहेर काढायचा आहे. हे बघा असा, म्हणजे शोल्डर पट्टी आपली परफेक्ट येईल. एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे गळ्याच्या बाजूनी आणि एक कट टाकून घ्यायचा आहे. कट टाकल्यानंतर अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई द्यायची आहे, कारण ह्याला आपण कॅनव्हास वगैरे काही लावत नाही आहे. आणि दाब शिलाई दिल्यानंतर खाली जे कमरेला काटवर्क आहे पाठीमागच्या भागाला, त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आणि नंतर असे कट टाकून घ्यायचे आहेत. आणि नंतर एक साथ गळा आपल्याला आणि कमरेची पट्टी पलटी करायची आहे. हे बघा, आता आपल्याला कमरेला ट्रक्स पण येणार नाही आणि पट्टी पण येणार नाही आहे. हे आपला मागील भाग एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत तयार झाला आहे. सेम दुसरी बाजू पण तुम्ही करून घ्या आणि पलटी करायचं आहे. आता आपल्याला हे दोन्ही चेक करायचं. आता माझा एक छोटा मोठा दिसतो, तर मी इथं थोडासा दाबून दोन्हीला इक्वल करते, कारण वरून पण आपण वर्कप्रमाणे शिवलं आहे आणि खालून पण आपण वर्कप्रमाणे शिवलं आहे. तर थोडंफार पाव इंचाचा फरक येतो, तर मी थोडीशी वर्क खालचा दाबून दिला आहे. हे बघा ह्याप्रमाणे. आता हे परफेक्ट झालं आहे. आता आपल्याला हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. ही आपली आयपट्टी आणि ही हुक पट्टी, दोन्ही साईडला शिलाई मार्जिनिंग ठेवायची आहे आणि दोन्ही साईडनं कपडा फोल्ड करायचा. आपला हुकाई पट्टी लावून तयार आहे. आता मी अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा खोलून ठेवला आहे, त्याच्यावर अस्तरवर शिलाई मारली आणि शोल्डरजवळ पुढील भाग आणून त्याच्यावर अटॅच केला आणि शिलाई कंप्लीट केली. हे बघा. आणि आता अस्तरचा भाग मी असा पुढील भागावर पलटी करते, म्हणजे खालीवर आपला मागील भाग आहे, मध्ये पुढील भाग आहे, त्याचं शोल्डर आहे, नंतर असा ओपन करायचं. तर आपला मागून पुढून फिनिशिंगसोबत शोल्डर जोडून तयार होतो. आता मागील भागात थोडीशी पट्टी एक्स्ट्रा आहे, तर आपण ती कट करून काढणार आहे. सेम आपल्याला ही दुसरी बाजू पण जोडून घ्यायची आहे. जोडल्यानंतर हे आपल्याला हे बघा, हे आपण चिपकवलं नाही किंवा आता आपण ह्याच्यावर शिलाई मारून घेतोय. हे बघा अशी परफेक्ट शिलाई मारायची. एक्स्ट्रा कपडा थोडासा आहे, तर मी कट करून काढते. तर आपलं त्यानंतर हे बघा, मागील भाग आणि पुढील भाग मार्जिनिंग साईडचा जो भाग आहे तो चेक करायचा आहे, एक्स्ट्रा कट करायचा आहे आणि नंतर बाही अटॅच करायला घ्यायची आहे तुम्हासनी. हे बघा आपला परफेक्ट सगळा झाला आहे. बाहीची मागची बाजू पुढची बाजूवर पुढची बाजू ठेवली आणि मी बाही जशी आपण नॉर्मल बाही अटॅच करतो तशीच तुम्हासनी ही सुद्धा बाही ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे. हे बघा आपली परफेक्ट, कुठं चुनी नाही काही नाही, फिनिशिंगसोबत बाही अटॅच झाली आहे. सेम दुसरी पण तुम्ही लावून घ्या. आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेऊया. कायम आपण जसं करतो, सुरुवातीला आपल्याला सरळ शिलाई मारतो, एक्स्ट्रा धागे कपडा आपण कट करतो आणि ब्लाऊज सगळा पलटी करून घेतो. हे बघा. आणि आता ब्लाऊज सगळा पलटी करायचं, कारण आपल्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे, तर आपण ही फिनिशिंगसाठी शिलाई मारतो. तुमच्याकडं ओव्हरलॉक असेल तर तुम्ही डायरेक्ट ओव्हरलॉकसुद्धा करू शकता. सेम दुसरी बाजू पण तुम्ही करून घ्या. आपली आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेतो आहे. तर आपली कमर 32 आहे, 32चा चौथा 8 इंच, मुंडासुद्धा आपला 8च इंच येणार आहे आणि दंड आपले 5.5 इंच. तर इथं आपण सरळ लाईन आखतोय आणि इथं लाईन आखलेली आहे. तर आपण हे बघा परफेक्ट आपली शिलाई मार्जिनिंग पण परफेक्ट राहिली आहे. फिनिशिंग आणि हे जे काचा आपण इथं फोडल्या नाही आहेत, त्यामुळे हळूहळू मशीन चालवा आणि आपली ब्लाऊज फिटिंग झाला आहे परफेक्ट. शिलाई मार्जिंग पण भरपूर राहिली आहे, 1-1 इंच राहिली आहे आणि काखेमध्ये सुद्धा कपडा जोडला गेला आहे. आतमध्ये अशा शिलाई मारायच्या आहेत आणि आपल्याला ह्याला डोरी अटॅच करायची आहे. डोरी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आधीच बनवला आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देईल. आपली ब्लाऊजचा हा फायनल फिनिशिंग लूक आहे. बघून घ्या ब्लाऊज आपण कसा बनवला आहे. परफेक्ट ब्लाऊज बनला आहे मागून पुढून. हे बघा गळा वगैरे हाताचा वर्क वगैरे परफेक्ट आला आहे. काकेमध्ये सुद्धा लाईनी आपल्या जोडल्या गेल्या आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा. थँक्यू. हा घातल्यानंतरचा लूक आहे.